गुड इव्हनिंग स्टुडंट्स. चला, देह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण विनर ऑफ द इयर एक्झाम या परीक्षेसाठी बसलेला आहात. तर आपण मराठी विषय पाहणार आहोत, इयत्ता 7वीचा. चला तर मग पहिली कविता आहे बलसागर भारत हो. यामध्ये चित्रवर्णन केलेलं आहे. कवीने पहा, बलसागर भारत हो. आता मी तुम्हाला कविता म्हणून दाखवत आहे, सर्वांनी लक्ष द्यायचे. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन धरे, राशात प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, हाती मिरगोर सौवारीन, या बंधू सहायाला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो, बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊन, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ, ही मायणी जपताला हो, बलसागर भारत हो. या उठा करू हो शरीर, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन नातरी व्यर्थ, हा भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येऊ, बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. सर्वांना कविता आवडलीच असेल. बघा, ही साने गुरुजींनी कविता लेखन केलेलं आहे, बलसागर भारत हो. चला तर मग बघा, आता आपण अर्थ पाहूया. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, माझा भारत देश अतिशय शक्तिशाली हो, साऱ्या जगामध्ये दिमाखाने शोभून राहावं आणि माझ्या भारताची कीर्ती सर्व जगात पसरावी, असं कवीने म्हटलेलं आहे. म्हणजे साने गुरुजींनी म्हटलेलं आहे की बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, आपला भारत देश विश्वामध्ये शोभून दिसला पाहिजे, अशी कीर्ती आपली जगात पसरवावी. त्याचबरोबर पुढचं आहे कडवं, हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिले, राशार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो. म्हणजे हे प्रतिज्ञेचे कडे मी माझ्या मनगटाला काय केलेलं आहे, बांधलेलं आहे, लोकांच्या सेवेसाठी आयुष्य दिले आहे आणि देशाच्या कल्याणासाठी आता माझे प्राण शिल्लक राहिलेले आहेत, की देशासाठी बलिदान द्यायला मी काय आहे, तत्पर आहे, असं या कडव्यामध्ये साने गुरुजींनी म्हटलेलं आहे. आता चला तर मग पाहूयात पुढचे कडवं. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, हाती विरघोर संवारीन, हा बंधू सहायाला हो. बघा, हा वैभवी माझा देश आहे,
जो तो मी ऐश्वर्य संपन्न करेल, माझे अवघे जीवन त्यासाठी काय करेल, मी समर्पित करेल आणि या पारतंत्र्याच्या या दाट काळोखाचा मी नाश करीन. की आपले देश बांधव तुम्हीही मदतीला या, हे सत्कार्य आपण सर्वजण मिळून करूया असं साने गुरुजींनी काय केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे सर्वांना. पहा पुढचं कडवं आहे, हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हो, बलसागर भारत हो. पहा हातात हात गुंफून मनाशी मन जोडून एकजुटीचा मंत्र ओठात जपून हे शुभ कार्य कराया बांधव हो तुम्ही. म्हणजेच या शुभ कार्यासाठी आपण काय करूया, सुरुवात करूया. हातात हात घालून मनाशी मन जोडून एकतेचा मंत्र काय करायचा आहे, आपण जपायचा आहे आणि आपण वाटचाल तशी करायची आहे. पुढे पहा, या कार्य करी दिव्य पताका घेऊन प्रिय भारत गीते गाऊ विश्वात पराक्रम दाऊ ही मायनीच पदाला हो, बलसागर भारत हो. पहा हातात तेजस्वी निशाण घेऊन प्रियतम भारताची गौरव गाणी गाऊया, साऱ्या जगात पराक्रम गाजूया आणि आपल्या मायभूमीला पूर्वीचे स्वतःचे मनाचे स्थान आपण मिळवून देऊया, असं या पद्धतीने हे कडवं मांडलेलं आहे साने गुरुजींनी. पहा यानंतर या उठा करू हो शर्थ, हे जीवन नाथरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो. बघा की उठा उठा, या सर्वांनी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया आणि मायभूमीसाठी दिव्य पुरुषार्थ संपादन करूया. की असे केले नाही तर आपले आयुष्य कसे ठरेल, व्यर्थ ठरेल आणि आपल्या नशिबाचा सूर्य सदैव काय राहणार आहे, तळपत राहणार आहे. म्हणून सर्वांनी उठा आणि पराकाष्ठा करा आणि मायभूमीसाठी आपलं दिव्य पुरुषार्थ काय करूया सांगितलेलं आहे, करूने संपादन करू असं सांगितलेलं आहे. नाहीतर हे आपलं जीवन कसं ठरणार आहे, व्यर्थ ठरणार आहे, असे साने गुरुजींनी आवाहन केलेलं आहे. बघा सांगितलेलं आहे. आता यापुढे कडवे पाहूया. ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभील, जगतास शांती देईल तो सोन्याचा विनय हो, बलसागर भारत हो. बघा माझी मातृभूमी महान ठरेल, वैभव आणि दिव्य दिमागदार शोभेल, साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल तो सोन्याचा दिवस काय हो, प्राप्त हो, असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. बघा बलसागर शक्तीचा समुद्र म्हणजे अफाट समुद्र, सामर्थ्यवान आणि प्रचंड असा अर्थ होतो. शक्तिवान विश्वात म्हणजे साऱ्या जगामध्ये, कंकण म्हणजे हातात घालायचे आभूषण असं म्हटलं जातं. आपण अर्थ पाहत आहोत. करी म्हणजे हातात, जनसेवे म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी, दिधले म्हणजे दिले, राष्ट्रार्थ म्हणजे देशासाठी, सिद्ध म्हणजे तयार, सर्वस्व म्हणजे अवघे जीवन, अर्पिण म्हणजे समर्पित, तिमिर म्हणजे काळो किंवा अंधार, घोर म्हणजे दाट किंवा खूप, संहारीन म्हणजे नाश करीन, बंधू म्हणजे देश बांधव, सहाय्याला म्हणजे मदतीला, ऐक्याचा म्हणजे एकतेचा, दिव्य म्हणजे तेजस्वी, पताका म्हणजे झेंडा, दाऊ म्हणजे दाखवू, निजपता म्हणजे स्वातंत्र्य, पूर्वीची स्वतःची शान, लाहो म्हणजे मिळव आणि शर्थ म्हणजे पराकाष्ठा. बघा पुरुषार्थ म्हणजे पराक्रम, व्यर्थ म्हणजे फुकट, भाग्यसूर्य म्हणजे भाग्याचे तेज. पुढे माय म्हणजे आपली आई किंवा मातृभूमी, याला माय असं म्हटलं जातं. आणि थोर म्हणजे महान. हे कवितेमध्ये आलेले कठीण शब्द आहेत. त्यानंतर आपण पाहूयात बलसागर भारत हो, ही कविता कोणी लिहिली आहे, प्रश्न उत्तर थोडक्यात आपण पाहूयात. रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी,
बोरकर आणि इंदिरा संत. तर यामध्ये उत्तर आहे साने गुरुजी. पर्याय क्रमांक 2 साने गुरुजी. यानंतर पहा दुसरा प्रश्न आहे, बलसागर म्हणजे काय? शारीरिक बळ, मानसिक बळ, नैतिक आणि आत्मिक बळ की आर्थिक बळ? बघा उत्तर आहे नैतिक आणि आत्मिक बळ म्हणजेच बलसागर. नैतिक म्हणजे आत्मिक बळ होय, म्हणजेच बलसागर होय. पुढे, कवी कोणाला बलसागर बनवायचे आवाहन करत आहे? स्वतःला, देशाला, जगाला की समाजाला? कोणाला सांगा बरं, उत्तर सांगा. यस, बरोबर, देशाला. कवी देशाला बलसागर बनवण्याचे काय करत आहे? आवाहन करत आहे. आता बघा चौथा प्रश्न आहे, हे कंकण करी बांधिले म्हणजे काय? तर हातात बांगडी बांधली. दुसरा आहे ऑप्शन, देशासाठी काहीतरी करण्याची शपथ घेतली. हाताला घड्याळ बांधले की हाताला शस्त्र बांधले? बघा, देशासाठी काहीतरी करण्याची काय घेतली? शपथ घेतली. हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. आता पुढचं पाहूया, जनसेवे जीवन दिले म्हणजे काय? लोकांची सेवा करणे, स्वतःसाठी जगणे, फक्त स्वतःचा विचार करणे का कोणाचीही मदत न करणे? तर उत्तर आहे लोकांची सेवा करणे, म्हणजे जनसेवे जीवन दिले म्हणजे लोकांची सेवा करणे. आता पुढे पाहूया, 6वा प्रश्न पाहूया. सर्वांनी लक्ष द्यायचे पहा. राष्ट्रार्थ प्राण हे उरले म्हणजे काय? देशासाठी जगणे, देशासाठी जगणे लढणे, देशासाठी मरणे का देशासाठी काहीही करणे? राष्ट्रार्थ प्राण हे उरले म्हणजे देशासाठी काहीही करणे, देशासाठी काहीही करणे होय. आता पुढचा आहे, हा तिमिर घोर संहारीन म्हणजे काय? तर अंधार दूर करणे, प्रकाश आणणे, वाईट गोष्टी नष्ट करणे का चांगले काम करणे? वाईट गोष्टी नष्ट करणे हा तिमिर घोर संहारीन हा काय आहे? ऑप्शनचं उत्तर आहे की वाईट गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? नष्ट करायच्या आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता पुढे पहा 8वा प्रश्न, बलसागर भारत हो. बघा, बलसागर भारत हो या कवितेतून काय प्रार्थना केली आहे? भारताने जगावर राज्य करावे, भारताने खूप श्रीमंत व्हावे का भारताने नैतिक आणि आत्मिक दृष्ट्या बलवान व्हावे की भारताने फक्त शारीरिक दृष्ट्या बलवान व्हावे? पहा, भारताने नैतिक आणि आत्मिक दृष्ट्या कसं झालं पाहिजे? बलवान झालं पाहिजे. अशा पद्धतीने काय केलेलं आहे? याची मांडणी केलेली आहे. म्हणजेच म्हटलेलं आहे की भारताने नैतिक आणि आत्मिक दृष्ट्या बलवान झालं पाहिजे, म्हणजे बलसागर भारत हो. आता पहा पुढचा प्रश्न आहे 9वा, या कवितेत कोणत्या गोष्टींना महत्व दिले आहे? या कवितेत फक्त शारीरिक बळाला, फक्त मानसिक बळाला, नैतिक आणि आत्मिक बळाला की पैशाच्या बळाला? तर बघा, नैतिक आणि आत्मिक बळाला त्यांनी काय केलेलं आहे? बलवान व्हावे असं म्हटलेलं आहे. आता पुढे, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया लाहो या ओळीचा अर्थ काय आहे? देशासाठी प्राणाची पर्वा न करणे, देशासाठी लढायला तयार असणे की देशासाठी बलिदान तयार असणे की देशासाठी जगणे आणि मरायला तयार असणे? पहा, उत्तर ड आहे की देशासाठी जगणे आणि मरायला काय असणे? तयार असणेच, म्हणजे राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया लाहो. ओके, थँक्यू. सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. चला तर मग आपण भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू.